लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 17. रात्री सकाळचे 11 वाजता स्वराची झोप उघडली आणि अद्यापही अद्वैत तिच्या उशाजवळ बसून तिचे केस अलगद सहलावत होता. तिने डोक वर करून त्याच्याकडे पाहिलं तर अद्वैत स्मितहास्य करून म्हणाला, उठलीस तू? स्वराने बसत हो असं मान हलवत उत्तर दिलं. अद्वैतने प्रेमाने तिचे केस नीट केले आणि म्हणाला, आता ठीक आहे ना? बरं वाटतंय? पुन्हा तिने फक्त मान हलवत उत्तर दिलं. कदाचित अजूनही काहीच भीतीच सावट होतं. त्याने हळूच सांगितलं, अच्छा ठीक आहे. तू फ्रेश होऊन ये, मी जेवण घेऊन येतो. स्वरा त्याच्याकडे बघतच राहिली, तर अद्वैतने तिचा चेहरा सहलावत स्मित करून म्हणाला, मलाही भूक लागली, आपण दोघं मिळून जेवूया. यावेळी ती नकार देऊ शकली नाही. अद्वैत जेवण आणायला गेला आणि स्वरा वॉशरूममध्ये गेली. थोड्या वेळाने अद्वैत जेवण घेऊन आला आणि दोघं मिळून जेवले. ती खूप शांत झाली होती, अगदी जशी ती सुरुवातीला होती. या दिवसांत अद्वैतने तिच्यात बरेच बदल पाहिले होते. पण आज तिच्या समोर तशीच स्वरा बसलेली होती जशी ती त्यांच्या लग्नाच्या दिवशी होती. अद्वैतने आधी जेवण करणं महत्त्वाचं समजलं. त्याला माहीत होतं की जर त्याने आताच काही विचारलं तर ती जेवणही खाणार नाही. त्यामुळे दोघांनी आधी जेवण केलं. बेडवर बसून अद्वैतने तिचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, काय झालंय स्वरू? मला सांग, तू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतीस ना? काय गोष्ट आहे? स्वराच्या डोळ्यांत थोडंसं पाणी तरळलं. अद्वैतने तिला आपल्या छातीशी लावलं आणि प्रेमाने तिचे केस सहलावू लागला. ती बोलू लागली, मी लहान असताना एकदा असंच स्टोअर रूममध्ये बंद झाले होते. कोणीही मला बघायला आलं नाही. मी रडत होते. मला अंधाराची खूप भीती वाटते. मी सगळ्यांना आवाज दिला. दी पण माझ्यासोबतच होती. पण अचानक ती कुठे गायब झाली, मला कळलंच नाही. मी तिला खूप आवाज दिला. दरवाजाही ठोठावला, पण कोणीच आलं नाही. बऱ्याच वेळाने आयूने मला बाहेर काढलं आणि काही दिवसांनी बाबांनी मला हॉस्टेलला पाठवलं. मला अजिबात जायचं नव्हतं. तुम्हाला माहितीये का, मम्मा मला आणि आयूला खूप प्रेम करत होती. पण बाबांमुळे ती माझ्यापासून दूर झाली. मला तेव्हापासूनच अंधाराची खूप भीती वाटते. आज परत जेव्हा मी स्टोअर रूममध्ये बंद झाले, तेव्हा मी खूप घाबरले. खूप जास्त. ती सगळ्या गोष्टी सांगत गेली. अद्वैत खूप लक्षपूर्वक सगळं ऐकत होता आणि तिचे केस आणि पाठीवर प्रेमाने हात फिरवत होता. त्याने प्रेमाने तिचा चेहरा पकडला आणि तिच्या कपाळावर किस घेत म्हणाला, घाबरायची काही गरज नाही. मी आहे ना, काळजी करू नकोस. काही होणार नाही. स्टोअर रूमचं दार जाम झालं होतं, म्हणून तुला उघडता आलं नाही. आणि वर तू पॅनिकही करत होतीस. आणि माहितीये स्वरू, जेव्हा माणूस घाबरलेला असतो, पॅनिक होत असतो, तेव्हा अगदी सोपी गोष्टही खूप कठीण होऊन बसते. तुझ्यासोबत तेच झालं. तू घाबरली होतीस, पॅनिक झाली होतीस, म्हणून दार उघडता आलं नाही. नाहीतर दार बाहेरून उघडच होतं. ती त्याच्याकडे पाहू लागली. तर अद्वैतने प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला, अच्छा ठीक आहे. सोडून दे ही सगळी गोष्ट. जुनी गोष्ट आठवू नकोस. पण एक सांग, तू तिथे गेलीस का होतीस? स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि छोटा चेहरा करून म्हणाली, तू टेडी बेअर हरवला. मी सगळ्या घरात शोधला, मला कुठेच सापडला नाही. तोच शोधायला गेले होते. स्वरा त्याच्याकडे पाहत होती आणि मग म्हणाली, ती काही लहानसहान वस्तू थोडी आहे जी हरवून जाईल. तुझ्यापेक्षा उंच आहे, असं थोडी होऊ शकतं. स्वराने खांदे उडवले. अद्वैत हसत म्हणाला, ठीक आहे, मी पाहून घेईन. उद्या सकाळी उठल्यानंतर तुला तुझा टेडी नक्की सापडेल, ठीक आहे? स्वराने हसत मान हलवली आणि पुन्हा त्याच्या छातीशी कवटाळून झोपली. अद्वैत तिच्यासोबत झोपला, पण ती नुकतीच झोपून उठली होती. तिला झोप येणार तरी कशी? ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे बघत होती आणि नंतर आपली नजर खाली करत होती. पुन्हा बघायची आणि मग दुसरीकडे पाहायला लागायची. अद्वैतने तिला पाहिलं आणि विचारलं, काय झालं? असं वारंवार काय बघते? स्वरा उठून बसत म्हणाली, झोप येत नाहीये. मला आईस्क्रीम खायचं आहे. अद्वैत आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. त्याने वेळ पाहिला. रात्रीचा 1 वाजायला आलेला. हिला या वेळेस आईस्क्रीम पाहिजे होती. अद्वैतने तिला समजावत म्हटलं, स्वरा, ही काही आईस्क्रीम खाण्याची वेळ नाही. आणि आधीच मध्यरात्र झाली आहे. झोप आता. झोपायचं आहे ना? पण स्वरा हट्टाने म्हणाली, नाही, अजिबात नाही. मला आईस्क्रीम खायचं आहे म्हणजे खायचं. कुठूनही आणून द्या. फक्त मला आईस्क्रीम हवं आहे. ती पुन्हा पुन्हा चिडत होती. शेजारच्या खोलीत सार्थक आणि बानी झोपले होते.
आणि त्यांच्यासोबत अथर्वही होता. स्वराच्या अशा आवाजाने सार्थकची झोप मोडली आणि अथर्वही उठला. बानीला काही फरक पडला नाही. आवाज जरी खूप मोठा नव्हता तरीही ऐकू येत होता. ती इतकी जोराने चिडत होती. अद्वैतने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला बेडवर ढकलत तिच्यावर झुकून म्हणाला, काय करते? सगळ्यांना उठवशील का? अर्धी रात्र झाली आहे, सगळे झोपले आहेत. स्वराने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा हात चावून टाकला. अद्वैतने हात मागे घेत दुखाने आह केली आणि म्हणाला, काय करतेस पागल मुलगी? डोकं ठिकाणावर आहे का? स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, मला आईस्क्रीम खायचं आहे, बस. अद्वैत तिच्याकडे बघत होता. खरंच तिचं डोकं खराब झालं होतं का? तेवढ्यात दरवाजावर ठोका पडला. अद्वैतने दरवाजा उघडला तर समोर सार्थक आणि अथर्व होते. अथर्वने स्वराकडे पाहिलं, जी रुसून बसली होती. नंतर त्याने अद्वैतकडे पाहून डोळ्यांनी विचारलं, तुम्ही माझ्या बहिणीला का रागावलं? काय झालं अद्वैत? स्वरा ओरडली का? ठीक आहे ना ती? अद्वैतने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हिचं डोकं खराब झालंय. मध्यरात्री हिला आईस्क्रीम हवं आहे. स्वतः झोपून उठलीये, आता झोप येत नाही. तिला मध्येच काहीतरी खायचं सुचलंय. सार्थकने हसत मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, तुझ्या बायकोला सांभाळ. आणि झोपायला निघाला. तेवढ्यात अथर्व किचनकडे पळाला. अद्वैतने पाहिलं आणि विचारलं, हा कुठे चालला आहे? सार्थक म्हणाला, मलाही माहिती नाही. काही वेळातच अथर्व आईस्क्रीमचा टब घेऊन खोलीबाहेर उभा होता. त्याच्या हातात 2 चमचे होते. त्याने सार्थक आणि अद्वैतला पूर्ण दुर्लक्ष करत स्वराच्या जवळ जाऊन बेडवर बसला. स्वराने जेव्हा अथर्वच्या हातात आईस्क्रीम पाहिलं तेव्हा ती खूप खुश झाली. अथर्वने पटकन तो टब उघडला आणि दोघेही बेडवर बसून पटकन खायला लागले. सार्थक त्यांना पाहून हसला आणि अद्वैतकडे बघत म्हणाला, लहानपण सांभाळा आता तिचं. शांत स्वभाव खूप बघितला तुम्ही तिचा, पण आता जेव्हा ती बाळबुद्धीने वागत आहे तेव्हा त्रास तर होणारच. अद्वैतच्या ओठांवर स्मित आलं. तो हसून म्हणाला, मला काहीच त्रास नाही. मी सांभाळेन. तसंही तिने गमावलेलं सगळं तिला हळूहळू परत द्यायचं आहे. सार्थकने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आपल्या खोलीत परत गेला. त्याला माहीत होतं की आता अद्वैत कुठेही जाणार नव्हता. अद्वैत त्यांच्या जवळ जाऊन बसला. स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि 1 चमचाभर आईस्क्रीम त्याच्यासमोर धरलं. अद्वैतने नकारार्थी मान हलवली तर स्वराने खांदे उडवत सगळं स्वतः खाल्लं. दोघा देवर भावजईने मिळून संपूर्ण आईस्क्रीमचा टब संपवला. अद्वैतने दोघांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर सगळीकडे आईस्क्रीम लागलं होतं. अथर्वच्या नाकावर आणि ओठांजवळ आईस्क्रीम होतं आणि स्वराचंही काही वेगळं नव्हतं. अद्वैतने त्यांना पाहून हसत सांगितलं, आता दोघं जाऊन तोंड धुवा आणि मग चुपचाप झोपा. आता त्यांची मागणी पूर्ण झाल्यानं दोघंही शांतपणे उठून वॉशरूममध्ये गेले. काही वेळाने दोघं परत आले आणि एकमेकांना कवटाळून झोपले. अद्वैत त्यांना पाहून पुन्हा हसला. ती ठीक होती, हे त्याच्यासाठी खूप मोठं समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सिसोदिया मॅन्शन. अश्विनजी सकाळीच कोणाला तरी फोनवर बोलत होते. परिधीजी हल्ली त्यांच्याशी ना नीट बोलत होत्या ना काही सांगत होत्या. त्यांना याचा खूप राग येत होता. इतक्या वर्षांच्या नात्यात कधीही असा अबोलपणा आला नव्हता जसा आता आला होता. स्वतःची चूक असूनही अश्विनजी मानायला तयार नव्हते. दुसरीकडे परिधीजींनी ठरवलं होतं की त्या आता आपल्या मुलीच्या बाजूनेच असतील. आजपर्यंत त्यांनी अश्विनजींच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली होती. अगदी त्यांच्या लहानशा मुलीलाही बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं फक्त अश्विनजींच्या सांगण्यावरून. त्या स्वतःहून काही करू शकल्या नाहीत. पण यावेळी असं होणार नव्हतं. परिधीजींनी त्यांची बोलणी ऐकली. अश्विनजी कोणाला तरी पूर्वाचा शोध घेण्यास सांगत होते. पूर्वाचं नाव ऐकून परिधीजींच्या डोळ्यांत कठोर भाव उतरले. त्या जाणत होत्या की पूर्वा परत आली तर स्वराच्या आयुष्यात अडचणी वाढतील आणि त्या अजिबात असं होऊ देणार नव्हत्या. त्या पाहून आल्या होत्या त्यांची मुलगी तिथं खुश होती. जिथं तिला कधी प्रेम मिळालं नव्हतं तिथं निदान त्या घरात तिला प्रेम आणि सन्मान मिळत होता. पण अश्विनजी अजूनही पूर्वाला शोधत होते, जरी त्या मुलीनं समाजासमोर त्यांच्या सगळ्या प्रतिष्ठेला तडा दिला होता. फोन ठेवल्यावर परिधीजी चिडून म्हणाल्या, तर तुम्ही पुन्हा तिला इथं आणायचा विचार करत आहात? तीच मुलगी जी सगळ्या समाजासमोर आपल्या घराची इज्जत उडवून गेली. अश्विनजींनी त्यांच्याकडे घुरळून पाहिलं आणि म्हणाले, मोठी मुलगी आहे ती या घराची, हे विसरू नका.
तर तुम्हीही हे विसरू नका की स्वरा आता त्या घरातली सून आहे. ती त्याच मुलाशी लग्न करून इथं आली आहे, ज्याला पूर्वा मंडपात सोडून गेली होती. परिधीजी रागाने म्हणाल्या. अश्विनजी काहीच बोलत नव्हते, तर परिधीजी पुढं म्हणाल्या, मिस्टर अश्विन सिसोदिया, आजपर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं. जे तुम्ही सांगितलं तसंच केलं. पण यावेळी जर माझ्या मुलीच्या आनंदावर संकट आलं, तर मी काय करेल हे मलाही माहीत नाही. त्यांच्या बोलण्याने अश्विनजी थक्क होऊन उभे राहिले. आजवर परिधीजींनी कधीही त्यांच्याशी इतक्या मोठ्या आवाजात बोललं नव्हतं. ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्या अशा प्रकारे बोलत होत्या. अश्विनजींनी त्यांना समजवायचा प्रयत्न करत म्हटलं, पण ती कुठे जाणार? तिला परत यावंच लागेल. परिधीजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि उपहासाने हसत म्हणाल्या, हो, तुमची लाडकी आहे ना तीर्थरूप. तुम्ही तिला परत आणणारच. कधी तुम्ही माझ्या मुलीकडे लक्ष दिलं का? कधी तुम्ही विचार केला की त्या निष्पाप मुलीवर काय गेलं असेल? ती एकटी होती. एक 8 वर्षांची मुलगी, जिला स्वतःची काळजी घेणंही जमत नव्हतं, तिला तुम्ही बोर्डिंगमध्ये टाकून दिलं. आणि तुम्ही काय अपेक्षा करता? तुमच्या मोठ्या मुलीच्या चुका तुम्ही नेहमी लपवल्यात आणि पुढेही लपवत राहा. चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट माझी ऐकून घ्या. ज्या दिवशी पूर्वा या घरात आली आणि तिने माझ्या मुलीच्या आनंदावर संकट आणायचा प्रयत्न केला, त्या दिवशी मी कायमचं इथून निघून जाईन. आणि परत कधीही तुमचं तोंड पाहणार नाही. हे लक्षात ठेवा. हे ऐकून अश्विनजींना धक्का बसला. आज त्या त्यांना सोडून जाण्याच्या गोष्टी करत होत्या. पण परिधीजी आता काहीही ऐकायला तयार नव्हत्या आणि तिथून बाहेर निघून गेल्या होत्या. दुसरीकडे आयू, जो कॉलेजसाठी बाहेर पडणार होता, त्याने आईवडिलांचं बोलणं ऐकलं आणि गोंधळून गेला. तो तसाच उभा राहून त्यांना पाहत होता. त्यालाही आता कळत नव्हतं की तो काय करावं. त्याच्या मोठ्या बहिणीमुळे घरात सगळं इतकं गुंतागुंतीचं झालं होतं. क्रमशः